नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अँड कटच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावरून ठाम, तर त्यांचा सरकारला अल्टिमेटम। जेपी नड्डा यांनी घेतलं पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन। सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकरांच्या 2 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज संपन्न। आणि कोल्हापुरातील देखाव्यातून अवतरले बसंती आणि गब्बर सिंग। नमस्कार, हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करत असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेसाठी आणखी वेळ देण्यास नकार दिलाय। निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समितीने वेळ वाढवून मागितला असता जरांगे पाटील यांनी आम्ही 13 महिन्यांपासून वेळ दिलाय, आता 1 मिनिटही देणार नाही असं ठणकावून सांगितलंय। त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। जेपी नड्डा यांनी पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन घेतलंय। मानाचा पहिला गणपती असलेल्या श्री कसबा गणपतीचं दर्शन घेणं हे माझ्यासाठी मोठं सौभाग्य आहे, अशी भावना यावेळी जेपी नड्डा यांनी व्यक्त केली आहे। श्री कसबा गणपतीची आरती करून नड्डा यांनी श्री गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली आहे। यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि तिथले स्थानिक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अमरावतीत आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि सुरक्षेबाबत प्राधान्यांना काम करण्यात आलंय, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन सभागृहात नियोजन आणि विकास नीतिबद्धता यावर बैठक पार पडली, तर या बैठकीत विविध प्रकारच्या विकास कामांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे। कलानगरी कोल्हापुरात नेहमीच काहीतरी हटके पाहायला मिळतं। सध्या सुरू असलेल्या गणेश उत्सवात सुद्धा एक अनोखा देखावा साकारण्यात आलाय। शोले चित्रपटातला 50 वर्ष पूर्ण झालेत आता, तरी क्रांतिसिंग नाना पाटील नगर इथल्या विनायक गणबावले यांनी आपल्या बाप्पाची शोले स्टाईल सजावट केली आहे। तर या अनोख्या देखाव्यात रामगडच्या प्रतिकृतीत जय वीरू, गब्बर, बसंती, ठाकूर अशी पात्र साकारण्यात आली असून या देखाव्याची संपूर्ण जिल्ह्यात चांगली चर्चा सुरू आहे। या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अँड कट। ब्रेकिंग न्यूज। मास्तरांना घ्यायची आहे शाळा। मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या। व्यवस्थित सिनेमा शिकलेले, पूर्ण डिग्री, मास्टर सगळं घेतलेलं आहे। तुम्ही शहरातून काढाल, पण मनातून कसं काढणार? छोट्या कबीरच्या अश्रू अनावर एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता। कबीर सेटवरती पण आहे ना, त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं। त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना, तरी तिकडच्या सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फाडून टाकल्या होत्या। खंड्या म्हणजे एक डॉग। का रडली श्यामची आई? जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाल्या पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात। सुप्रसिद्ध लेखक दिवंगत सुहास शिरवळकर यांच्या 2 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि कवी वैभव जोशी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला। यावेळी सुहास शिरवळकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। सुहास शिरवळकर यांच्या लेखणीतून टोकदार उपरोध, सामाजिक जाणीवांविषयीची प्रगल्भता पावलोपावली जाणवते। त्यांच्या कवितांपासून अर्थपूर्णता, तत्वज्ञान आणि दृश्यात्मकताही दिसून येते। माझ्या दृष्टीने मराठी लेखकांमध्ये रॉकस्टार म्हणजे सुहास शिरवळकर होते, असं मत प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी व्यक्त केलंय। नमस्कार, मी वैभव जोशी। आज खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी, कारण ज्यांचं लेखन वाचत मोठा झालो, पुण्याला आलो, त्या माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक सुहास शिरवळकर यांच्या एका कादंबरीचं अस्तित्व नावाच्या, आणि त्याहीपेक्षा माझ्या आवडीचा जो विषय आहे त्यांच्या कवितांचा एक काव्यसंग्रह आज इथे प्रकाशित झालेला आहे। सुहास शिरवळकरांच्या कविता मी त्याबद्दल आधी लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये। सृजनांजली नावाचं एक पान मी लिहिलेलं आहे, कारण सुगंधाजींनी मला आधी कविता संग्रह वाचायला दिला होता। फार सुंदर कविता आहेत, सामाजिक कविता, तत्वज्ञान सांगणाऱ्या कविता, रोमॅन्टिक कविता,
आणि शिरवळकरांची ही बाजू नव्याने समोर आलेली आहे आणि तीही तितकीच मोहक आहे. त्यामुळे दोन्ही पुस्तकांना खूप खूप शुभेच्छा. सुहास शिरवळकर हे मराठी भाषेची गोडी लावणाऱ्या साहित्यिकांपैकी एक होते. स्वतःचा शोध घेण्याची जाणीव तसंच कल्पकता आणि शोधक नजर शिरवळकर यांच्या कवितांमध्ये दिसते, असं मत प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केले. पुस्तक निर्मिती सहाय्य करणारे राजीव जोशी, अजित सातभाई, श्रीनिवास भगणे यांचा सत्कार यावेळी सुगंधा शिरवळकर यांच्या हस्ते करण्यात आला. वाचकांच्या प्रेमामुळेच आजही सुहास शिरवळकरांचं साहित्य अजरामर असल्याचं मत त्यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकरांनी यावेळी व्यक्त केलंय. मला खूप बरं वाटलं, कारण 25 वर्षानंतर या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि तेही चांगल्या लोकांकडनं होऊन गेलं, त्याचा खूप आनंद आहे. वाचकांना काय, वाचक हे पुस्तक वाचतील, वाचकांचंच प्रेम मिळत गेलंय म्हणून आम्ही एवढे पुढे चाललेलो आहे. सातारच्या कोरेगाव तालुक्यातील नायगाव ग्रामसभेत हाणामारी झाल्याचं समोर आलंय. रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांची नावं आणि मजुरीच्या वाटपाच्या मुद्द्यावरून हा गोंधळ उडाल्याचं सांगण्यात येतंय. चर्चेदरम्यान अचानक वाद वाढताच एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली असून ग्रामस्थांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केल्याची माहिती मिळते. जालन्यात श्री अनोखा गणेश मंडळाचा 108 किलो चांदीचा गणपती बाप्पा चर्चेचा विषय ठरतोय. अनोखा गणेश मंडळ दरवर्षी नवीन संकल्पनेनुसार उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यावर्षी मंडळाने स्थापन केलेल्या गणेश मूर्तीची किंमत तब्बल 2 कोटी रुपये असून बुलढाण्यातील चांदीचे व्यापारी विश्वकर्मा जांगड यांनी ही मूर्ती साकारली आहे. तर या गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. श्री अनोखा गणेश मंडल की ओर से मैं सभी भक्तजनों का हार्दिक स्वागत करता हूँ. यह आप देख रहे एक भव्य दिव्य मूर्ति, यह 108 किलो की चांदी की प्योर मूर्ति है. यह खामगांव में चांदी के व्यापारी विश्वकर्मा जांगड़ इनकी ओर से बनाई गई है. फिर सब भक्तजनों के आग्रह से और मेंबर द्वारा हमने इसे 35 तोला गोल्ड का चढ़ावा किया गया है. एक अच्छा आकर्षित आपके सामने यह है. और आने वाले साल हम जालना वासियों के लिए एक भव्य दिव्य ब्लैक स्टोन में मंदिर बनाने चाह रहे हैं. और मंदिर बनने के पहले हम जो भी आपको दिख रहा है ये स्टोन, इस पे ओरिजिनल स्टोन डायमंड हम चढ़ाने वाले हैं सभी भक्तगण द्वारा. और उसके बाद हम यहाँ एक भव्य दिव्य मंदिर सभी भक्तगणों के लिए बनाना जा रहे हैं. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महागाव आणि उमरखेड तालुक्यात प्रचंड नुकसान झालंय. अनेक ठिकाणी माणसं आणि जनावरांचा मृत्यू देखील झालाय. तर जिल्ह्यातील 1 लाख हेक्टर शेती पिकांच्या नुकसानीसोबतच 3000हून अधिक घरं कोसळली आहेत. मात्र प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत मिळालेली नाहीये. उमरखेडचे आमदार किसन वानखेडे आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची त्यांनी मागणी केली आहे. अनेक जमीन खरडून गेल्या, पिकं पाण्याखाली गेली, फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आज सुद्धा सकाळी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाणी झालं. धरणाच्या वरच्या साईडला सुद्धा झालं. काल धरणाची गेट कमी करण्यात आली होती, परंतु आज रोजीसुद्धा आता दुपारच्या नंतर 9 गेट अर्ध्या मीटरनं त्या ठिकाणी सोडण्यात आलं. पुनश्च सुद्धा उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघावर अशा प्रकारचं महापुराचं संकट आलेलं आहे. माझा शेतकरी बांधव ह्या ठिकाणी अडचणीत आहे. त्यांचे पंचनामे जवळपास चालू आहेत. त्यांना मदत देण्याचे सुद्धा आदेश कलेक्टर साहेबांनी सुद्धा दिले, पालकमंत्र्यांनी सुद्धा दिली. तशा प्रकारची ह्या ठिकाणी कारवाई चालू आहे. धन्यवाद. या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया.
बारामती नीरा रस्त्यावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू स्वरा भागवत गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर तिचे आजोबा राजेंद्र भागवत यांचा जागीच मृत्यू झालाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एसटी बसखाली दुचाकी गेल्याने हा अपघात झालाय। रस्त्यावरील बेफिकीर वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे या भागात अपघाताची मालिका सुरूच असते, तर या रस्त्यावरील सुरक्षतेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मी योगेश राजेंद्र भागवत। मी सकाळी कामावरती असताना मला अचानक माझ्या मिसेसचा फोन आला की तुमच्या आपल्या स्वराचा व तात्यांचा अपघात झाला आहे शारदानगर माळेगाव। मित्रांनी त्या गोष्टीची कल्पना जवळच्या मित्राला विठ्ठल चव्हाण त्यांना दिली व त्यांना त्या घटनास्थळी जायला लावलं। पप्पा गंभीर जखमी होते व स्वरा देखील माझी मुलगी एक इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तिच्या नावावरती विविध खेळात एक चांगल्या पद्धतीने प्रावीण्य पूर्ण कामगिरी करते, ते देखील गंभीर स्वरूपाने जखमी। त्या दोघांनाही फोनवरती तिकडं बारामतीला गिरिराज हॉस्पिटलला न्यायला सांगितलं विठ्ठल चव्हाण यांना, त्यानंतर ते बारामतीला घेऊन गेले। कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीत आवाज सोडतो काचा फोडतो अशा आशयाचे फलक लावणं मंडळाच्या पदाधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलंय। पोलिसांच्या दणक्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्याने माफीनामा देखील सादर केलाय। असा फलक लावून चिथावणी दिल्याने सौरभ पाटील याला राजारामपुरी पोलीस ठाण्यातून बोलवून चांगलीच समज देण्यात आली आहे। सोहन प्रताप पाटील, मी राजारामपुरी 12वी गल्ली गणेश तरुण मंडळ कोल्हापूरचा वेगणीचा अध्यक्ष। गेल्या 2 दिवस आधी गणेश आगमन मिरवणुकीमध्ये आमच्या मंडळाकडून आगमन मिरवणुकीत काही चूक झाली होती। तर चूक अशी झाली होती की आमच्या थोड्या कार्यकर्त्यांनी एक फलक केला होता, ज्याच्यावरचा मजकूर अत्यंत खराब होता। तर ते लिहिलेला आवाज सोडतो काचा फोडतो। तर मी सर्वांचे यासाठी क्षमस्व आहे व राजारामपुरी पोलीस स्टेशन यांनी मला चांगली समज दिलेली आहे। तर भविष्यात आमच्याकडून पुन्हा अशी कोणतीही चूक होणार नाही याची मी दावे घेतो। आणखीन तुम्हीही पुढच्या वर्षी डॉल्बी किंवा आवाज मध्ये कोणतेही ध्वनी प्रदूषण करताना विचार करून करा, जेणेकरून आपल्या शरीराची हानी व्हायला नको। जालना जिल्ह्यात आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र आणि जमावबंदीचे आदेश जारी केलेत। या कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या आदेशांवर शस्त्र, तलवारी, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही। तसेच कोणत्याही एका ठिकाणी 5 किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली असून हे आदेश 11 सप्टेंबर पर्यंत लागू राहणार आहेत। सध्या फलटण शहरामध्ये गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे न लावण्याची तंबी फलटणमध्ये गणेश मंडळांना देण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन झाल्यास मंडळावर तसंच वाहनांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय। डीजे वरती होणारा लाखो रुपयांचा खर्च समाज हितासाठी करावा असं आवाहन यावेळी पोलीस निरीक्षकांनी केले। गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करताना काही मंडळांचा असा भ्रम असेल की नॉईस मीटर लेवलमध्ये आपलं रीडिंग नाही आलं तर आपण त्यातून सुटून गेलो, तर तसं नाही आहे। आपला BNS भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा आहे, त्यामध्ये थोडी कलमं आपल्या रेफरन्ससाठी सांगतो। कलम 286 आहे, आपण जे गाडीवर पेट्रोलचा कॅन ठेवता तो कॅन नीट ठेवला नाही म्हणून 286 प्रमाणे आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, त्याला 6 महिने कारावास आणि 5,000 रुपये दंड आहे। कलम 223 पोलिसांचा आदेश न पाळणं याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, 1 वर्ष कारावास 5,000 रुपये दंड आहे। सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला कलम 292, कलम 285 BNS हे सर्वांनी लक्षात ठेवावं। कलम 285 BNS लोकांना जाण्यास अडथळा केला रस्त्यावरून किंवा त्यांना धोका होईल, नीट जाता येणार नाही अशी जरी व्यवस्था केली तरी त्या मंडळांवर गुन्हा दाखल होईल। या बातमीसह प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।